आज मी माझ्या आईला सोबत घेऊन आजी समोर, देवासमोर, सगळ्या जगासमोर ते पुण्यवचन करत होते, पण माझ्या मनावरचं ओझं वाढत होतं रे. मंगलाष्टक नव्हती वाजत माझ्या कानात. माझ्या कानात करुणाष्टक घुमत होती. तुझ्या हातात ते हळकुंड बांधताना मी तुला सुद्धा माझ्यासोबत पापाचा भागीदार बनवलंय. ज्या अग्नीच्या साक्षीने आपण आज विधी केलेत ना, त्याच्या जळा आयुष्यभर माझ्या मनाला जाळत राहणार आहेत. सप्तपदी चालत असताना प्रत्येक पावला गणित मला असंख्य चुकांच्या सुया टोचत होत्या. आणि मला खात्री आहे, माझी जी अवस्था आहे तीच तुझी सुद्धा असणार आहे. नाही बॉस, असं काही नाही नाही. केदार, तुझ्या मनाविरुद्ध हे नातं मला अजून तुझ्यावर लादायचं नाहीये. खूप बरडला गेलायस रे तू. मला तुला अजून त्रास द्यायचा नाहीये. तुला तुझं पर्सनल आयुष्य आहे. तुला स्वतःचे विचार आहेत, स्वतःची मतं आहेत, स्वतःची आवड निवड आहे, ज्याच्यामुळे तू तुझे निर्णय घेऊ शकतोस. आणि तुझं आयुष्य मला माझ्यामुळे खराब करायचं नाहीये. तू जेव्हा केव्हा निर्णय घेशील, तो निर्णय मी कुठल्याही अटींशिवाय किंवा कुठल्याही बंधनाशिवाय मान्य करीन. आणि त्यासाठी हे काय डिवोर्स पेपर? मी सही केली आहे त्याच्यावर. केदार, तुला जेव्हा केव्हा या खोट्या आणि नावापुरत्या असलेल्या नात्यातून मोकळं व्हावंसं वाटेल, तू यातून मोकळा होऊ शकतोस. मिशन संपल्यावर तू मला मोकळं करशील बॉस, पण मला आता मोकळं व्हायचं नाहीये. मला अडकायचंय या बंधनात, तेही कायमचं. माझ्या प्रत्येक श्वासावरचा हक्क मी तुझ्या नावावर केलाय, पण तुला ते का कळत नाहीये मला माहिती नाही. हरकत नाही, पण आज तू जे बोललीस ते ऐकून खचून मागे हटायला माझं प्रेम एवढं कमकुवत नाहीये. तू माझ्यापासून थोडी लांब असशील, पण मी हे चॅलेंज म्हणून घेतो. एक दिवस मी तुझं मन जिंकेन, माझा पूर्ण विश्वास आहे. तूही माझ्या प्रेमात पडशील आणि तेव्हा डिवोर्स पेपर स्वतःच्या हाताने फाडून टाकशील. हा केदार, देवकीचा केदार तुझाच आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझाच असेल.